नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू TW म्हणजे टेस्टवायझर. आजचा व्हिडिओ थोडा हटके आहे. आज आपण कुठल्या एका विषयाच्या वेटेजवर नाही, तर तुमच्या संपूर्ण करिअरच्या एका अशा मॅजिक नंबरवर बोलणार आहोत, ज्याकडे 90% विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. मला एक गोष्ट सांगा, तुमची 12वीची तयारी सुरू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. तुमच्यापैकी काही जणांनी ठरवलंय की त्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणून त्यांनी PCM ग्रुप घेतलाय. काही जणांचं स्वप्न डॉक्टर किंवा फार्मासिस्ट बनण्याचं आहे म्हणून त्यांनी PCB ग्रुप निवडलाय. आणि काही माझे मित्रमैत्रिणी असेही आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही नावांवर नारळ फोडून ठेवलेत, म्हणजेच त्यांनी PCMB ग्रुप घेतलाय. बरोबर? तुमचा प्लॅन काहीही असो, तुम्ही एका मोठ्या परीक्षेची तयारी करत आहात. आता या मुख्य विषयांसोबत तुमचे दुसरे विषयही आहेत. कोणाला मराठी असेल, कोणाला हिंदी, कोणाला IT, कोणाला कम्प्युटर सायन्स, तर कोणाला सायकॉलॉजी. इंग्लिश तर आपल्या सगळ्यांचा कंपल्सरीसाठी आहेच. एकूण 6 विषय आणि टोटल 600 मार्क्स. बरोबर? आता तुम्ही म्हणाल, सर हे सगळं तर आम्हाला माहिती आहे. आम्ही तर JEE, NEET, MHT, CETच्या तयारीला लागलोय. आम्हाला JEEसाठी 75% क्रायटेरिया माहिती आहे. CETसाठी PCM, BCBमध्ये 45% लागतात हे माहिती आहे. NEETसाठीचा क्रायटेरियाही माहिती आहे. मग यात नवीन काय आहे? थांबा. खरी गोष्ट तर आता सुरू होणार आहे. तुम्ही ज्या क्रायटेरियाबद्दल बोलताय तो तुमच्या ॲडमिशनसाठी आहे. पण मी आज बोलणार आहे त्या एका नंबरबद्दल जो तुमच्या ॲडमिशननंतर, तुमच्या कॉलेज लाईफनंतर, तुमच्या पहिल्या नोकरीच्या वेळी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. आणि तो मॅजिक नंबर आहे 60%. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तुमच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या फायनल रिझल्टमध्ये एकूण 600 पैकी 360 मार्क्स म्हणजेच ॲग्रिगेट 60% मिळवणं हे इतकं महत्त्वाचं काय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की एकदा चांगल्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं की 12वीच्या मार्कांचं महत्त्व संपलं. पण मित्रांनो, हीच सर्वात मोठी चूक आहे. तुमचे 12वीचे मार्क्स, विशेषतः हा 60%चा आकडा तुमची आयुष्यभर पाठपुरवणार आहे. मग हे 60% इतके महत्त्वाचे काय आहेत? 1. कॅम्पस प्लेसमेंट्स. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही इंजिनिअरिंग करा, फार्मसी करा किंवा कोणतीही डिग्री घ्या. जेव्हा शेवटच्या वर्षाला तुमच्या कॉलेजमध्ये कंपन्या नोकरी देण्यासाठी येतात, तेव्हा त्या सर्वात आधी एक फिल्टर लावतात. आणि तो पहिला फिल्टर असतो अकॅडमिक क्रायटेरिया. अनेक मोठ्या MNC कंपन्यांची अट असते की विद्यार्थ्याला 10वी, 12वी आणि डिग्रीमध्ये थ्रूआउट फर्स्ट क्लास म्हणजे 60%पेक्षा जास्त मार्क्स असावेत. विचार करा, तुम्ही तुमच्या डिग्रीमध्ये कितीही हुशार असाल, तुम्ही टॉपर असाल, पण जर तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर 59.5% लिहिले असतील तर तुम्हाला त्या कंपनीच्या ॲप्टिट्यूड टेस्टला बसूच दिलं जात नाही. तुमची फाईल, तुमचा रेझ्युमे पहिल्याच फेरीत बाहेर फेकला जातो. हे 60% म्हणजे तुमच्या प्लेसमेंटच्या दरवाजाची पहिली चावी आहे. ही चावी नसेल तर दरवाजा उघडणारच नाही. दुसरं, गव्हर्नमेंट जॉब्स म्हणजे सरकारी नोकऱ्या. अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी जसं की बँकिंग, रेल्वे किंवा इतर प्रशासकीय सेवा जिथे डिग्रीवर भरती होते, तिथे सुद्धा अनेकदा मिनिमम 60% इन ग्रॅज्युएशनसोबतच मिनिमम 60% इन 12th अशी अट असते. जर तुम्हाला भविष्यात गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल तर हा आकडा तुमची खूप मदत करेल. आणि तिसरं, प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी क्षेत्र. फक्त कॅम्पस प्लेसमेंटच नाही, तर जेव्हा तुम्ही कॉलेज संपून बाहेर नोकरी शोधायला जाता तेव्हा सुद्धा तुमचा 12वीचा स्कोर बघितला जातो. तो तुमच्या अकॅडमिक रेकॉर्डची आणि तुमच्या सातत्याची पावती असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हे 60% म्हणजे तुमच्या करिअरसाठी एक सेफ्टी नेट आहे, एक पासपोर्ट आहे जो तुम्हाला भविष्यातील अनेक संधींसाठी पात्र ठरवतो. आता प्रश्न येतो की हे 60% मिळवायचे कसे? हे अजिबात अवघड नाहीये. यासाठी आपल्याला स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. आपले एकूण 6 विषय आहेत म्हणजे 600 मार्क्स. आपल्याला हवेत 360 मार्क्स म्हणजे प्रत्येक विषयात सरासरी म्हणजे ॲव्हरेज 60 मार्क्स. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक विषयात 60 मार्क्स मिळवणं सोपं नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय थोडे अवघड वाटू शकतात, पण इथेच तर खरी गंमत आहे. स्ट्रॅटेजी बघा. 1. तुमचे स्कोरिंग विषय ओळखा. तुमच्या 6 विषयांपैकी PCM किंवा PCB हे तुमचे मुख्य विषय आहेत. पण उरलेले विषय जसे की इंग्लिश, मराठी किंवा हिंदी, IT किंवा कम्प्युटर सायन्स किंवा सायकॉलॉजी हे तुमचे स्कोरिंग विषय आहेत. या विषयांमध्ये तुम्ही थोडी मेहनत घेऊन आरामात 75, 80 किंबहुना 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकता. दुसरं, बॅलन्सिंग शिका. समजा तुम्हाला फिजिक्समध्ये फक्त 55 मार्क्स मिळाले तर तुम्ही ती 5 मार्कांची कसर तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये 70-75 मार्क्स मिळवून सहज भरून काढू शकता. जर तुम्हाला मॅथ्समध्ये 60 मार्क्स मिळाले तर तुम्ही IT किंवा कम्प्युटर सायन्समध्ये 90+ मार्क्स मिळवून तुमची एकूण टक्केवारी वाढवू शकता. तिसरं, प्रॅक्टिकल्सला विसरू नका.
फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांमध्ये 30 मार्क्स हे प्रॅक्टिकल्स आणि इंटरनल असेसमेंटचे असतात. हे 30 मार्क्स तुमच्या हक्काचे आहेत. जर तुम्ही वर्षभर थोडं जरी लक्ष दिलं तरी यात तुम्हाला 26 ते 28 मार्क्स आरामात मिळतात. म्हणजे तुम्हाला थिअरीच्या 70 मार्कांच्या पेपरमध्ये पास होण्यासाठी सुद्धा खूप कमी मार्क्स लागतात. थोडक्यात तुम्हाला फक्त PCM किंवा PCBवरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचं नाहीये, तर त्यासोबत इतर विषयांनाही योग्य महत्त्व देऊन तुमची एकूण टक्केवारी 60% वर कशी जाईल यावर काम करायचंय. आणि जेव्हा गोष्ट येते PCM या मुख्य विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवण्याची, तेव्हा तुमची मदत करण्यासाठी टेस्टवायझर नेहमीच तुमच्यासोबत आहे. तुम्हाला माहितीच आहे, आम्ही खास तुमच्यासाठी बनवलाय टेस्टवायझरचा PCM बोर्ड बूस्टर, द अल्टिमेट क्लास 12th महाराष्ट्र HSC बोर्ड PCM PYQ बँक. या एकाच ई-बुकमध्ये तुम्हाला मिळतात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे मागील 13 वर्षांचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तेही चॅप्टरनुसार, मार्कांनुसार आणि उत्तरांसहित. यातून प्रॅक्टिस करून तुम्ही PCMमध्ये सहज 60 ते 70% मार्क्स मिळवून मग उरलेल्या विषयांच्या मदतीने तुमची एकूण टक्केवारी आरामात 60% पार जाईल. या बोर्ड बूस्टरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की तपासा. तर मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, JEE, CET, नीट महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षेतील तुमचा एकूण स्कोअर म्हणजेच ॲग्रिगेट पर्सेंटेज सुद्धा तितकाच, किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. आज केलेली ही थोडी जास्त मेहनत तुम्हाला उद्याच्या स्पर्धेत खूप पुढे ठेवेल. फक्त प्रवेश परीक्षेचा विचार करू नका, तुमच्या संपूर्ण करिअरचा विचार करा आणि त्यासाठी हा 60% मॅजिक नंबर गाठण्याचं लक्ष्य आजच निश्चित करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुमच्यासाठी नवीन आणि महत्त्वाची होती का? मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा, कारण ही माहिती प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेस्टवायझर तुमच्या HSC 2026च्या प्रवासात नेहमीच तुमच्यासोबत आहे. अभ्यास करत राहा. धन्यवाद.